त्यामुळे हीच भूमी केंद्रबिंदू या महाराष्ट्राचा ठरेल आणि त्या अण्णासाहेब शिंदे मराठा सेवक अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रश्नांना एकही उत्तर दिलं नाही। त्याबद्दल एक ठिय्या आंदोलन आहे। मी आदरणीय अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे पुढील सर्व सूत्र या ठिकाणी घेतो। मराठा सेवक अण्णासाहेब शिंदे लावलं होतं ना, लावलं होतं आपल्या व्यासपीठावर कोणालाही यायला परमिशन आहे। मी एकटा समाजाचा मालक नाही, कोणीही येऊन बसू शकतं। जो समाजाशी प्रामाणिक आहे तो बिंदास येऊन बसू शकतो। आणि माझ्यासोबत सगळ्या आलेल्या माझ्या सर्व मराठा बांधव आणि त्यासोबत आलेल्या सर्व 18 पगड जातीचं त्याही या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम कार्यक्रम चालू करण्यापूर्वी मी आलेल्या सर्व माझ्या मराठा बांधवांना देऊ का आपल्याला देऊ का मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी ज्यांनी बलिदान दिलं, हा ठीक आहे, ऑन कर। काय नाव देऊ? ठीक आहे, अण्णासाहेब पाटील, त्याचबरोबर काही मराठा युवकांनी बलिदान दिलं, त्यांच्यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 1-2 मिनिटं उभा राहून श्रद्धांजली व्हायचे। अरे लागतं रे नाव नाव ठीक आहे, बसून घ्या। ज्या ठिकाणी सर्वांनी फक्त शांततेत बसा। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण हे ठिय्या आंदोलन अण्णा शिंदेच आहे। त्यासाठी तुम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये मी आपल्याला रिकामा करतो, कारण हा रस्ता रहदारीचा असल्यामुळे आपल्याला लगेच रिकामा करून जायचा आहे। काय काळजी करू नका, फक्त 15 ते 20 मिनिटं शांत बसून ऐका। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ मासाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, मराठा प्रोटेस्ट बार्शी, त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, त्यांनी या भारताची राज्यघटना दिली। तुम्हाला आम्हाला एक अधिकार दिला। त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाच्या पहिल्या चळवळीचे पहिले जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी या शिक्षणाची दारं खुली केली। क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पृथ्वी शासनाच्या मस्तकावर तरत नसून श्रमिकांच्या कष्टकऱ्याच्या तळहातावर तरते असा समाजाला उपदेश देणारे आमचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। त्याच पद्धतीनं या बार्शी शहराचे शाहीर अमर शेख, या सर्व महामानवांना मी मानाचा मुद्रा करतो। आणि त्याचबरोबर महाराजांच्या गादीला, साताऱ्याच्या गादीला सुद्धा माझा मानाचा मुद्रा। मी 8 दिवसाखाली सांगा म्हणून सांगितलं। मराठा आरक्षण चळवळीतले नेते मनोजदादा जरंगे यांना काही प्रश्न विचारले होते, परंतु त्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं वातावरण ढवळून काढलं। माझी त्यांना विनंती होती की दादा मी काही तुम्हाला प्रश्न विचारले, परंतु त्यांनी मला फडणवीसचा माणूस असं संबोधलं गेलं आणि त्याबरोबर मला गिन्यान गेलेले बोलले। ऐकलं सगळ्यांनी, मी गिन्यान गेलेलं आहे म्हणून बोलले। ठीक आहे दादा, मी तुमचा गैरसमज दूर करतो। बार्शी मी 2008-9च्या काळात
दिवंगत आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना ते कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेस पक्षाचे. त्या टायमाला आदरणीय बार्शी तालुक्याचे आमदार कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेस पक्षाचे, राजभाऊ. त्या टायमाला मी मराठा समाजाचं काम करत होतो. सरकार काँग्रेसचं होतं. मी त्या टायमाला विलासराव देशमुखांना इथं बार्शीमध्ये अडवलं होतं. त्यांची माझी काय दोबादोबी झाली होती मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती. त्यानंतर मला पोलीस स्टेशनला नेलं, मला मारहाण झाली. पुन्हा मी दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचे IGA साहेब आले होते, म्हणून मी सावंत साहेबांच्या विरोधात मोर्चा काढला मराठा आरक्षणासाठी. असा सगळा प्रकार घडला असताना तर दादा, मी जर फडणवीसचा माणूस असतो तर मी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं असतं का? किंवा मी एक राजाभाऊचा माणूस असतो तर मी जर त्यांना तुम्ही संबंध लावत असता तर मी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं असतं का? समजा मी काय आमदार साहेबाचा माणूस आणि मी त्यांच्याच पक्षातले मुख्यमंत्री इथं आल्यात आणि मी त्यांच्या विरोधात आंदोलन केलंय, असं नसतं दादा. समाजाचं काम करणारा चळवळीतला कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो. प्रत्येक घटकातला प्रत्येक कार्यकर्ता हा समाजासाठी योगदान देत असतो. त्या योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याची तुम्ही किंमत केली पाहिजे. मी साधे आणि सोपे प्रश्न तुम्हाला विचारले होते दादा, कारण माझे काय प्रश्न होते ते प्रश्न त्याच्यामध्ये असे होते. पहिला प्रश्न असा होता की महायुती सरकार आपल्याला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही, म्हणून आपण महायुती विरोधात भूमिका घेतली. सगळ्या महाराष्ट्राने पाहिली का नाही लोकसभेला महायुतीच्या विरोधात भूमिका घेतलेली? आदरणीय दादाच्या सांगण्यावरनं आपण महाविकास आघाडीला मतदान केलं की नाही? केलं. त्यातही त्यांनी मला उत्तर दिलं नाही. नंतर मी यांना प्रश्न केला, महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही व ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा किंवा ओबीसी आरक्षण मिळावे या आपल्या मागणीला पाठिंबा दिला नाही. दिला का त्यांनी? नाही. मी तुम्हाला मराठा बांधवाला विचारतो, दिला का दिला नाही? का तुम्ही विचारत नाही? आता मी तुम्हाला या ठिकाणी एक बोलतो, मराठा समाजाला दिशाभूल कशी केली जाते बघा. आदरणीय मनोज दादाचं एक भाषण व्हायरल झालं होतं. ते भाषण काय होतं की छगन भुजबळ तो आमच्या मराठा आरक्षणाला जी फुट्टा मारून ठेवलाय तो फुट्टा मी उपटल्याशिवाय राहत नसतो. ही समाजाची दिशाभूल झाली मित्रांनो. दादा, मी तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाला खरा खुट्टा शरद पवारनी मारलाय. 1994च्या GR खरा खुट्टा शरद पवारांनी मारलाय. तुमच्या हिंमत असेल तर महाराष्ट्रात जाऊन या प्रश्नाचं उत्तर द्या. खरा मराठा आरक्षणाचा खुट्टा मारला शरद पवारांनी. 1994च्या GR नुसार मराठा आरक्षणाची दरवाजा बंद करून दिली. हे शरद पवारांनी दिली, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तुम्ही छगन भुजबळाच्या विरोधात मराठी लेकर भांडायला पाठवता. तर छगन भुजबळ साहेबांचं काम आहे, त्यांच्या समाजाला जेवढं मिळतं तेवढं ते घेणार. कुणी कोणाला मागायला अधिकार आहे का नाही? परंतु दादा, तुम्ही परवा एक शब्द बोलले, सोपल भरा. मी त्याच्यावर पण येतो. जे खुट्टा शरद पवारांनी मारला ना, ती खुट्टा मारायला लावणारा भुजबळ, सोपल आणि क्षीरसागर कोण होते याचा तुम्ही मला उत्तर द्या. म्हणजे तुमची मराठा आरक्षणाच्या विरोधाची भूमिका आहे ना महाराष्ट्राला कळेल. तुम्ही काय करताय? समाजाच्या आरक्षणाचा विषय बाजूला राहिला, लोकांच्या अंगावर माणसं पाठवा लागले, लोकांना धमके द्यायला लागले. हा तो तुमचा प्रश्न आहे. आज मी माझी भूमिका जाहीर करणार आहे मित्रांनो. माझं जर काही चुकत असेल त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मला उभी फाशी द्या तुम्ही. मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. प्रश्न मी विचारले होते दादा तुम्हाला, तुम्ही त्याचं राजकारण केलं. परंतु मी तुम्हाला एक शब्द देतो, आज ज्या मराठा आरक्षणाला शरद पवारने खुट्टा मारलाय ना, तो खुट्टा जर नाही उपटला तर अण्णा शिंदे बापाचं शिवाजी नाव लावणार नाही. आजपासून माझी मराठा आरक्षणाची लढाई मी चालू. ज्यांना माझ्यासोबत यायचं या, ज्यांना नाही यायचं त्यांनी नका येऊ, पण विरोध करू नका. मराठा आरक्षणाचा लढा खूप वर्षापासून आहे. माझ्या शेकडो बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
असा लढा वाया जाऊन द्यायचा नाही आपल्याला. सुरुवातीला आम्हाला वाटलं काहीतरी मराठा आरक्षण पत्रात पडते, परंतु त्याचा वास आला. हिम्मत करून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं तुम्ही. यांना तू बोलतो ती बरोबर आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणाला कुट्टा मारलाय. तुम्ही भुजबळच्या कानावर घेताय. 350 जाती तुम्ही मराठा समाजाच्या अंगावर का घेताय? काय संबंध आहे? राजाघरच्या काळामध्ये मुस्लिम मराठा वाद झाले. आधी तर आमचे मुस्लिम बांधव आहेत, ते अजून गाव मिटलेले नाहीत. त्यानंतर दलित मराठा वाद झाले. तिथं आमचे दलित बांधव बी आलेले आहेत. नामांतराच्या वेळेस कोणी वाद केले संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तो वाद कोणी केला. मराठी लेकरं काय तुम्हाला रिटर्न वाटली काय? आणि आता तुम्ही एकदम 350 जाती मराठा समाजाच्या अंगावर. अहो तुम्ही मराठवाड्याच्या आरक्षणाचा विषय घेऊन बसलात. तुमची मागणी काय होती? ती मागणी पूर्ण होत असताना तुम्ही ऐन टायमाला तोंडात आलेला का तुम्ही बाजूला काढला. पहिल्यांदा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्याचा असा मिळाला, तो बिचारा रात्रंदिवस काम करतो. रात्रंदिवस त्यानं कुणबीचे सर्टिफिकेट काढले. मराठवाड्याचा विषय जवळजवळ 90-95% मिटला. तुम्हाला आता ते आदेश देणार म्हटलं की तुमच्या कानातले की राजेश टोपे काहीतरी बोलले का नाही? त्याचं उत्तर द्या मला तुम्ही. तुम्ही मराठवाड्याच्या आरक्षणाचा विषय घेऊन बसला होता. तुमचा एकच डायलॉग असतो, माझ्या आता मराठा समाजातील गोरगरिबाचं लेकरांचं मला कल्याण करायचंय. 2 मिनिटं झाली की तुझ्या आईला आणि ह्याच्या आईला. अरे तुला महाराष्ट्रात फिरायचं नाही का? ह्याला महाराष्ट्रात फिरायचं नाही. महाराष्ट्र तुम्ही इकत घेतलं का दादा? एक सामान्य कार्यकर्त्याने तुम्हाला प्रश्न विचारला, चूक झाली का माझी? माझे प्रश्न जर चुकीचे असते तर तुम्ही मला भर चौकात फाशी द्या. मुद्दा सोडून तुम्ही विनाकारण तुमचा अहंकार वाढलेला आहे. मी तर त्या पुढे जाऊन म्हणाल, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची हवा घुसली तुमच्या डोक्यात. कशाची हवा घुसली मला माहित नाही. आता तर असं वाटायला लागले की दादा तुम्हाला खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय का नाही? हा पण प्रवेशांक उपस्थित व्हायला लागली माझी. कारण रात्रंदिवस काम करणारं सरकार एकीकड, ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला खुट्टा मारलेला एकीकड, आणि तुम्ही आम्हाला उदाहरण देता. मग सत्तेत असत्याच्या विरोधात बांधणार आम्ही. बरोबर आहे दादा? एखाद्या सत्तेतला सरपंच असला, गावातला रोड करायचा असला तर मी त्या सरपंचालाच विचारणार की. बरोबर आहे दादा? त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या सरपंचाला विचारा. तुम्हाला वाटते ना तो सरपंच रस्ता करत नाही, त्यानं डांबरे काय खडे आतरले असेल, काय ते मुरुम टाकला असेल, रोलर फिरवला असेल, तरी पण तुमचं समाधान झालं नसेल. तुम्हाला वाटतं ना तो सरपंच काम करत नाही, पण तुम्ही ज्याला सरपंच करायला चालले त्याला विचारणार का नाही, बाबा तू करणार आहे का नाही आमचा रस्ता? ही तरी तुम्ही मागणी करणार आहे का नाही? आम्ही काय मागणी केली, तुम्ही उत्तर काय देता दादा? तुमच्या बरोबर मी 2007, 8, 9 ला काम केलं. समाजा बाबतीत दिशाभूल करू नका. अजिबात दिशाभूल केलेले कोणी चालणार नाही. छोट्या छोट्या समाजामध्ये सुद्धा 2-2, 4-4 संघटना असतात. सगळे मिळून मिसळून काम करतात. परंतु तुमच्याकडे कुठला मराठा समाजाचा नेता आला, विशिष्ट पक्षाचा नेता आला की तुम्ही त्याच्या विरोधात प्राण उठवता. बार्शी तालुक्याचा आमदार राजभाऊ काय त्या केलं चुकलं? एक चूक सांगा तुम्ही, एक. या महाराष्ट्राने एक चूक सांगावी त्या माणसाची काय? अहो तुमच्या सभा घ्यायला त्यांनी सहकार्य केलं. तुमच्या शेवटच्या उपोषण सोडायला एक पण येत नव्हता. सरकार तुम्हाला वैतागलं होतं. त्या टायमाला या बार्शीतल्या छाव्यानी तगड्याने मिळून राजभाऊला पाठवलं तुमच्याकडे. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्याचं असं राजकारण करताल म्हणून. अहो तुम्ही त्याच्या घरच्यावर गेलात, जी आमची माता माऊली आहे. अख्ख्या बार्शी तालुक्याला सांभाळणारा आमचा ढाण्या वाघ राजभाऊ राऊत आहे, आणि त्याला सांभाळणारी ती आमची रणरागिणी, आमची माय माऊली आहे. त्या माऊलीवर जर तुम्ही बोलताल, याद राखा तुम्हाला काही अधिकार नाही. त्या राज्यात मोगलाई अजून पण लागलेलं नाही. तुम्ही काय म्हणता? तुम्हाला बोलायला येतं, बोलायला तोंड आम्हाला पण दिले दादा. आम्ही ती सभ्यता सोडणार नाही, आमचे ते संस्कार नाहीत. तुम्ही बोललात कारण मी अगोदरच म्हणले तुम्हाला अंतर चाललाय, असू द्या काय हरकत नाही. कालांतराने या सगळ्या गोष्टी होत असतात. इथून पुढे तुमचा आमचा कुठला संबंध राहणार नाही. ठेवायचा का संबंध? ठेवायचा का संबंध?
इथून पुढे आपल्याला आपल्या संघटनेचं आपल्या हिशोबाने आपलं मराठा आरक्षणाचं काम करायचं ना. आता महाराष्ट्राला पण कळू द्या खरा छत्रपतीचा वारस कोण आहे, खरा छत्रपतीचा मावळा कोण आहे आणि खरी दिशाभूल कोण करताय या महाराष्ट्राला पण कळू द्या. तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मी एकच विनंती करतो, तुम्ही कुणावर टीका करू नका, तुम्ही कुठल्या समाजाच्या अंगावर जाऊ नका. तुम्ही जर कुठल्या समाजाला दगड नाही मारला तर तो समाज तुमच्याकडे येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या भावाची भूमिका घेतो. मी फक्त तुम्हाला 1 महिना मागतो, तमाम माझ्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मी फक्त 1 महिना मागतो. मराठा आरक्षणाचा विषय हा अण्णा शिंदेला मार्गी लावून देतो. कारण तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे शांततेचा. याच्या पूर्वी आपण 58 मोर्चे काढलेले आहेत, शांततेच्या मार्गाने काढले आहेत. कुणालाही आपण दुखवणार नाही, कुठल्याही समाजाच्या विरोधात आपण जायचं नाही. आपला समाजाचा लढा, आपल्या लेकरांचा लढा अण्णा शिंदे इथून पुढच्या काळामध्ये चालू करणार. जर कोणाची हिंमत असेल तर माझ्या केसाला पण धक्का लावून दाखवा, त्याच्यानंतर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहा. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचं काम करत असताना एक आरक्षण समुदाय समिती म्हणून आपण स्थापन करणार आहोत. ज्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या भरपूर आहेत. तुमच्या आधी पण संघटना करत होत्या काम, असं काही नाही, भरपूर आहेत. त्या सर्व संघटना एकत्र घेऊन मराठा आरक्षण समन्वय समिती 24 तासात तयार करण्यात येईल आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या नुसार त्याच्यामध्ये कोणालाही मला प्रश्न विचारला अधिकार राहतील. मी मालक नाही, मी समाजाचा मालक होणार नाही, मी समाजाचा सेवक बनूनच काम करणार. येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी समाजाचं काम असतं. जे सरकार मायबाप असतं त्यांच्याकडनं जेवढं पदरात पडतं तेवढं घ्या, एक एक टप्पा पूर्ण करा. दादा तुम्ही मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी बसलात, परंतु तो विषय तुम्ही बाजूला ठेवला, महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा विषय घेतला, ठीक आहे घ्या, काय हरकत नाही. परंतु आम्ही तुम्हाला किशोर चव्हाण, तुम्हाला आठवत असं तुमच्या जवळचा माणूस, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं दादा आपली मागणी मराठवाड्याची आहे. कारण खरोखर मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली थोडी परिस्थिती बरी आहे, कारण मराठवाड्यातला आपला मराठा समाज खूप गरीब आहे. आज तिथे एक माझी ताई आमरण उपोषणाला बसलेली आहे, मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी तिथे एक माझी ताई आमरण उपोषणाला बसलेली आहे. त्या ताईला मी फक्त विनंती करतो, ताई तुम्ही 2 दिवस थांबा, फक्त 2 दिवस थांबा. तुमच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी हा पश्चिम महाराष्ट्रातला भाऊ तुमच्या सोबत येत आहे, तुम्ही काळजी करू नका. पहिला विषय मराठवाड्याचा मिटवला जाईल, मराठा आरक्षणाचा विषय. पहिला विषय मराठवाड्यातला मराठा समाजाचा विषय मिटवला जाईल, त्याचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. नंतर पश्चिम महाराष्ट्रातला विषय मिटवला जाईल, सगळा टप्पा करून महाराष्ट्राचा विषय मिटवला जाईल. मी तुम्हाला एवढा शब्द देतो, येणाऱ्या 1 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणाशिवाय वंचित ठेवणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आपण येणाऱ्या काळामध्ये आपण मराठा आरक्षण समन्वय समिती केल्यानंतर आपली मराठा समाजाची माझी अशी एक मागणी आहे, मी परवा पत्राद्वारे मुख्यमंत्र्याला कळवलेली आहे. कारण तो विषय आता सोडून द्या, त्यांचा आपला विषय संपला. आता आपण आपल्या विषयाकडे आपल्या कामाकडे लागतोय. आपली मागणी अशी आहे, प्रामुख्याने पहिली मागणी मी अशी केलेली आहे, ज्या मराठा आरक्षणासाठी माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, भावनेच्या भरात जाऊन त्यांनी त्यांचं जीवन संपवलं, त्याच्यामध्ये माझ्या बायशीचा पण एक होता ना प्रसाद बेटे, पुढे गेला भैया आहे का, त्यानंतर मी एका संघटनेत काम करत होतो, तो माझ्या चळवळीतला तयार झालेला
कार्यकर्ता होता. सगळ्या बार्शीला माहिती आहे. इथं माझा भैया आहे. शंभूराजे युवा क्रांती संघटना काढली त्यांनी. त्या माझ्या कार्यकर्त्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली. अशा शेकडो कार्यकर्त्यानं आत्महत्या केली. म्हणून माझी मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे प्रमुख मागणी आहे. माझी मागणी अशी आहे की ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या शेकडोच्या वर, त्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील प्रत्येक एक सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण येणाऱ्या 15 दिवसामध्ये शासकीय सेवेत सामावून करून घ्यावं. जेणेकरून जर मी 1 महिन्यानं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावत असेल तर माझं पहिलं कर्तव्य, ज्यांनी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जीवदान दिलं, बलिदान दिलं, त्यांच्या घरात पहिली चूल पेटली पाहिजे. बरोबर आहे तुम्ही नाही माझा? आपल्याला त्यांच्या घरातला एकदम नोकरीला लावायचा. पहिली मागणी माझी ही आहे. आणि मुख्यमंत्री साहेब, मी आता एक दुसरी मागणी करतो तुम्हाला. 2 दिवसांनी बार्शी तालुक्यातूनच मराठा समाज नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातला जो माझ्यासोबत येईल, मग ते 100 येऊ, 500 येऊ, 1000 येऊ, 10,000 येऊ, या लाखो येऊ, सर्व समाज घेऊन मी तुमच्या मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर येत आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा. संपूर्ण समाज घेऊन मी तुमच्याकडे येत आहे. या 1 वर्षात काय काय केलं तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी? सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही सांगावं लागेल. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापासून उठणार नाही. कारण एक गरीब आणि प्रामाणिक असं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं आहे. शिंदे साहेब, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे. त्या अण्णा शिंदेला माहिती आहे तुम्ही काय तळमळीनं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा होऊनच जाऊ द्या. महाराष्ट्रात कोण खरा आहे कोण खोटा आहे आम्ही येतोय तुमच्याकडे. तुम्ही कुठली समिती नेमली? मराठा समाजाच्या कुणबीचे दाखले किती दिले? राहिलेल्या मराठा समाजाची तुम्ही काय सोय केली? माझ्या कोकणातल्या मराठा बांधवाची काय सोय केली? आणि तुमचा इथून पुढे येणारा 2 महिना आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमचा अजेंडा काय असेल? आणि त्याचबरोबर माझी तिसरी अशी मागणी आहे. माझी मागणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या माहितीला आहे. माझ्या मराठा समाजाला मिळत असलेले ईडब्ल्यूचं आरक्षण काही माणसाच्या हेकेखोरपणामुळे, काही माणसाच्या बेकार वक्तव्यामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यूचं आरक्षण गेलेलं आहे. तर माझी अशी मागणी आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब, तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना विनंती करून त्या ईडब्ल्यूएस मध्ये मराठा ही दाद घाला, जेणेकरून माझा मराठा बांधला जाईल. तुम्हाला मित्रांनो आता एक गंमत सांगतो. आरक्षण म्हणजे विषय कसा असतो बघा. आज आरक्षण मिळलं की उद्या नोकरी लागत नाही. गंमत बघा आता तुम्ही. महाराष्ट्रातला 5 कोटी मराठा आहे, बरोबर आहे. ओबीसी आमचा 4-5 कोटी मराठा, बरोबर आहे. 10 कोटी तुम्ही 35% घालणार, बरोबर आहे. पण ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तर बोलल. परवा बीड मध्ये पोलीस भरती झाली. कोणा असेल बघत ते. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली. त्या पोलीस भरतीमध्ये ओबीसीचं आरक्षण लागले 130 आणि ईडब्ल्यूचं आरक्षण लागलं 110. मला सांगा, त्या ईडब्ल्यूएस मध्ये फक्त आता 3 जाती राहिल्या. एक आमच्या बांधवांची मुस्लिम, दुसरी जैन आणि तिसरी ब्राह्मण. मला सांगा, जैन आणि ब्राह्मण समाज जास्त नोकरीच्या मागा लागतो का? जैन समाज, मारवाडी समाज मार्केट लागतो का नोकरीच्या? नोकरीची कोणाला गरज आहे? आपल्याला आहे. ह्यांनी जर बेकार वक्तव्य केली नसते तर ईडब्ल्यूचं आरक्षण राहिलं असतं का नसतं? आता मग काय माझी मागणी चुकीची आहे का? म्हणजे तुमच्या विरोधात बोलायला गेलं की तुम्ही आम्हाला मारतो, कापतो, फिर महाराष्ट्रात बघतो तुला. अरे मग नाही तुझे काय कारण आहे तुमचं बोलायचं? आम्ही तुमच्याकडे उचल घेतली का? आम्ही आमच्या घरावर टेबल ठेवून तुमची मानसिक सवय घेतली? आम्ही चूक केली का? तुमचे कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे तुमचं पांघरून, तुमच्या नावाचं पांघरून घेऊन आम्हाला आई बहिणीवर शिव्या देतात. काय कारण आहे? काय कारण आहे? माझं मुख्य
येणाऱ्या काळात तुम्हाला महाराष्ट्राचं मणिपूर बघायचं का? कशामुळे तुम्ही या गोष्टी वाढवून देता महाराष्ट्रात? जे खरं आहे ते खरं तुम्ही सांगा, नाहीतर आम्हाला महायुतीच्या विरोधात पण संशय यायला लागल. त्या गोष्टी अशा चालणार नाहीत. आपलं आंदोलन मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, ज्याला माझ्यासोबत यायचंय त्याने आनंदाने हसत खेळत यायचं. कुठल्याही समाजाच्या विरोधात आपलं आंदोलन नाही. आपलं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे. सरकार हे माझं मायबाप असतं आणि मी सरकारला माझ्या इथं बार्शीत नाही बोलवणार. मी मराठ्याचा मालक नाही, मी मराठ्याचा सेवक आहे. मी स्वतः सरकारला भेटायला जाणार आणि माझ्या समाजाच्या जोडी टाक म्हणून सरकार पुढे बसणार. ही माझी मागणी राहणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल अण्णा शिंदे मराठा समाजाची मागणी सोडून दुसरं काय बोलावं लागला, त्या दिवशी तुम्ही माझी कचुरी धरायची आणि माझ्यासोबत कुणी येऊ शकतो, माझ्या स्टेजवर कुणी बसू शकतो. मी एकटा मराठ्याचा मालक नाही, हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. माझी इथून पुढे कुर्मीची भाषा येणार नाही, माझे कुठलेही बेताल वक्तव्य येणार नाही या महाराष्ट्रामध्ये. शिवाजी हर एक मराठा एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शंभू महाराज की. आले आले मिक्सर का हाँ लाईव्ह चालू ते तुम्ही कसं आहे ना बघा तिकडं कसं एक मिनिट. महाराष्ट्रामध्ये कुठेही मराठा आंदोलन झालं आजचं म्हणत नाही मी, गेल्या वर्षीचं. जसं 30 वर्षाचा इतिहास आहे, 30 वर्षाच्या इतिहासामध्ये लढावायला मराठा सेवा
विरोध केला नव्हता, फक्त प्रश्न विचारले होते. परंतु त्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता समाजाला आरक्षणापासून, आरक्षणाच्या लढ्यापासून हे आंदोलन कुठंतरी दिशाहीन होताना दिसतंय आणि ते दिशा